गणपतीचं आगमन आहे प्रत्येकाच्या घरी. अजून बाकीच्यांचे गणपती यायचे. हा भाई तुला नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. शिवस्वामी ब्लॉगमध्ये आपण आलो आता गावाला, कोकणात आपल्या. तर आता पारंपरिक गणपतीचं आगमन आपण आपला बाप्पा आणायला चाललो. साईने मी टी शर्ट घातले. चला जाऊया, बघू आपल्या यावर्षी बाप्पा कुठल्या रूपात आहे. हां, बाप्पा आणायला जाऊया ना आपल्या घरी. ठीक आहे बाप्पा. चला. हे बघा, हा भरपूर मोठा गणपती. दादा येते प्रदीप दादा, ते गणपती बनवतात. त्यांच्या इथून प्रत्येकाचा आपल्या गावात गणपती जातो. तर भरपूर काल असे गणपती गेलेत. आजचे राहिलेत की जे आजूबाजूच्या घरातले आहेत तर त्यांचेच आहेत. ते बघू शकता तुम्ही. असे सगळे आता वाडीतले जमलेले आहेत आणि प्रत्येक जण आपला बाप्पा उचलेल आणि आपल्या घरी घेऊन जाईल. बाप्पाला पाठावर बसलं की जेणेकरून पुढे म्हणजे नंतर एकदा नंतर परत बाकीला आता एक एकाचे गणपती येतील. हा पहिली सुरुवात झाली. मग त्या साईडला, नंतर मग आपल्या साईड. हे बघा, हे वाजवा वाजवा. असे गणपती जातील आता प्रत्येकाच्या घरात. अजून आता या साईडचे गेले, आता इकडचे, नंतर मग तिकडचे. या साईडचे, नंतर इकडचे, नंतर तिकडचे. हा मनीष यांचा गणपती आहे. सगळ्यात मोठा बाप्पा आहे आपल्या ह्याच्यातला. हा बघा, लालबागच्या राजाची मूर्ती आहे. दरवर्षी यांची मोठी मूर्ती असते. बाप्पा
आपल्या म्हणजे खालच्या ह्याच्यात एकूण नाही म्हटलं तरी 35 ते 36च्या आसपास गणपती आहेत. त्यातले बऱ्यापैकी आता निम्म्यापैकी गेलेले आहेत आणि आता राहिले ते उरलेले. तर त्या साईडला गेले, तिकडे गेले. आता हा मधला पट्टा आपला राहिला आहे, तर त्यांचे गणपती आपण आता चाललेत. आणि काय वरचे पण आहेत म्हणजे आपल्या मामाच्या इकडचे, तर बघू शकता ते सगळे जातील आता एक 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 करून घेऊन जातील आणि नंतर मग पूजेला दुपारनंतर पूजेला सुरुवात होईल. आपल्या घरातला बाप्पा आहे, आपला बाप्पा. यावर्षी सजावट नाही, दरवर्षी लालबागचा राजा असतो आपला, यावर्षी काहीतरी चेंज आहे बघा. क्रॉस कर, आडवी कर. आताच कापा लागला. मम्मीकडनं टावेल आणजा, टावेल मम्मीकडून गणपतीसाठी. गणपती घ्यायचे सांग. आणि चल खाली. गाले हात लावा लागला. बाप्पा पाठ आहे का? नाही नाही पाठ नाही, तो आहे तो. आपला वरच्या वाडीतला म्हणजे संकेतसानी गणपती आहे. आपल्याबरोबर वादनाला असतो संकेत दादा, त्याचा राजू दादाचा आहे. तर ते वरती मामाच्या साईडला घेऊन चाललेत गणपती. हे आता वरती या सोडून असे वरती जातील, म्हणजे वरती मामाच्या त्या साईडला. हा संकेत आहे. संकेतला तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल.
चालू. बाय 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 बाबू बाय. दाखव तुझा मूषक दाखव. मूषक दाखव. हा आता राहिलेले गणपती म्हणजे या साईडचे गणपती आता इकडून जातील. बाबा नो बरं ना. हा मामाचा गणपती आपला पांड्या माझा. असे एकत्रपणे वाडीतले आपले म्हणजे गावातले सगळे गणपती चाललेले आहेत. मनीष बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाचा जयघोष करतोय. गणपती बाप्पा मोरया. कारण वाडीतली सगळी पोरं म्हणजे प्रत्येकाच्या घरातले गणपती सोडतात आणि नंतर मग पूजेला लागतात. आता हे प्रत्येकाच्या अजून 2-3 घरातले गणपती राहिलेत मोठे गणपती. त्याच्यानंतर मग पूजेला सुरुवात होईल गणपतींच्या. आपल्या इकडे कोकणात पारंपरिक पद्धतीने म्हणजेच काय भटजी वगैरे आपण मागवत नाही. त्यांच्या घरी आपण पूजा करतो. बोल बोल लवकर. मोरया. गेलाय गणपती तिकडे खाली. मोरया. इकडे चालले दादा. बघू शकता तुम्ही आता सगळे मागाशी एवढे गणपती दिसत होते ते प्रत्येकाच्या घरी गेलेत आता. आणि त्याच्यानंतर पूजा होईल. हे आर्टिस्ट आहेत गणपतीचे सगळे. हे बघा गणपती बनवायला सगळा दादा होता. दादा बनवतो दरवर्षी. काय केलं तू?